नमस्कार मंडळी. राजधानी दिल्लीमध्ये 4 जुलै ते 11 जुलै दरम्यान कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे. अहो होय, कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे. 4 जुलै ते 11 जुलै दरम्यान कृत्रिम पाऊस पडण्यासाठीची परिस्थिती अनुकूल आहे, त्यामुळे ते दिवस निवडले गेलेत. दिल्लीचे पर्यावरण मंत्री आहेत मनजिंदर सिंग सिरसा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी तशी घोषणा सुद्धा केली आहे. कानपूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था याकरता काम करणार आहे. म्हणजे तो कृत्रिम पाऊस ती संस्था पाडणार आहे आणि त्याकरताची चाचपणी पूर्ण झालेली आहे. त्याचे प्रयोग सुद्धा करून झालेले आहेत. 4 जुलै ते 11 जुलै दरम्यान विशिष्ट ढगांची निवड केली जाईल. त्यामध्ये रासायनिक द्रव्य असतात, म्हणजे रसायनं असतात, त्याची विशिष्ट द्रव्यांची फवारणी केली जाते. त्याला क्लाउड सीडिंग म्हणतात. आणि त्यानंतर त्या ढगांमध्ये पाण्याची निर्मिती होते, म्हणजे पाण्याचे थेंब तयार होतात. आणि मग ते पाण्याचे थेंब मोठे झाले की गुरुत्वाकर्षणाद्वारे ते खाली येतात आणि त्यालाच कृत्रिम पाऊस असं म्हणतात. आता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उद्देश काय, तर वायू प्रदूषण खूप आहे दिल्लीमध्ये आणि तेच कमी करण्याच्या उद्देशानं हा कृत्रिम पाऊस पाडला जातोय. अर्थात आपण टीका केलेली आहे. आप असं म्हणताय की पावसाळ्यातच कृत्रिम पाऊस पाडण्याचं काय नियोजन, उगाचच पैसे का खर्च केले जात आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जावा आणि मग कृत्रिम पावसाने वायू प्रदूषण कमी होतं का ते बघावं. आता बघूया दिल्लीतला क्लाउड सीडिंगचा हा जो प्रयोग आहे तो कसा आणि किती यशस्वी होतो. अर्थात या सगळ्या संदर्भात काही तुमच्याकडे अधिक माहिती आहे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.